उद्धव ठाकरेंनी घेतला सर्वात मोठा निर्णय। उद्धव ठाकरे देणार भाजपला पाठिंबा। उद्धव ठाकरेंनी केलं सर्वात मोठं विधान। शेतकऱ्यांचे विषय गंभीर आहे, अवकाळी पावसाचा विषय आहे, यासाठी घोषणा तुडुंब होत आहेत, पण प्रत्यक्षात काहीच देत नाहीये। अधिवेशन असले की घोषणा करा असे नसते। एवढेच नव्हे तर अधिवेशनच्या आधी सुद्धा या सरकारने अनेक घोषणा दिल्या, पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं चित्र आहे। मी मागे म्हटलं होतं की दुष्काळाचा 13वा महिना कशाला म्हणायचं, तर या सरकारला म्हणा। अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारला निशाणा दिला। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यास सोमवारपासून सुरुवात झाली। मागील 2 आठवड्यांपैकी दुसऱ्या आठवड्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाली। हाच मुद्दा हेरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देत असाल आणि तेही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देत असाल तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं मोठं विधान त्यांनी यावेळी केलं आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे। आम्ही याआधी मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे। सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कुणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणी ते सांगायला पाहिजे। कोणत्याही समाजाचं एक सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात, चर्चा कसली करताय? आम्ही पाठिंबा दिलेला आहे, आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत, पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढत असाल तर ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। आज मी जाहीरपणे सांगतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारला एक इशारा दिला आहे। ज्या क्षणी सरकार आरक्षण देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं। त्यांच्या वक्तव्याच्या आत महायुतीमध्ये शिंदे गट कसा अर्थ काढतो हे पाहावे लागणार आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका तुम्हाला योग्य वाटली की अयोग्य, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।